नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ आहे तो जास्त दिवसातून व्हिडिओ येत आहे कारण की थोडंसं माझं पर्सनली काम होतं त्यामुळे ते व्हिडिओ पडलेले नाहीत। इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येत राहतील। सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे आजचा जो टॉपिक आहे बऱ्याचशा जणांना माहिती नसेल तर बऱ्याचशा जणांना माहिती सुद्धा असेल ते की टेलिग्राम भारतात बॅन होण्याची शक्यता आहे। कारण मी का सांगत आहे ते सुद्धा सांगतो आणि बॅन होण्याचं कारण सुद्धा तुम्हाला मी मोठं सांगणार आहे। शॉर्ट मध्ये थोडासा व्हिडिओ जे की आपला छोटा झाला आहे, जास्त करून तुम्हाला डिटेल्स मी सांगणार आहे सगळी जे की माझ्यापर्यंत पोहोचले, जे की मी गुगल वरून ह्याच्यावरून माहिती करून घेतली आहे। संपूर्ण काय बॅन होणार आहे सगळ्या डिटेल्स मध्ये सांगतो। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राइब करून घ्या आणि मला कमेंट्स मध्ये सांगा टेलिग्राम भारतात बॅन होऊ शकतो का नाही, कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि तुमचा टेलिग्रामवर चॅनल आहे का नाही ते सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो टेलिग्राम भारतात बॅन होण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे टेलिग्राम यूज कशासाठी केलं जातं, जसं की तुम्ही चॅटिंग करू शकता टेलिग्रामवरून काही सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। मूवी पिक्चर कुठला असेल ते काय सगळं काय तुम्ही डिटेल्स जे असतील काय तुम्हाला लागणार ते टेलिग्रामवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जसं की तुम्हाला क्रॅक व्हर्जन सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। जे काय तुम्हाला माहिती आहे जे की टेलिग्राम ही कशासाठी यूज केलं सगळं तुम्हाला माहिती आहे टेलिग्रामवरून काय सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता हे तर तुम्हाला बेसिकली माहिती आहे। पण सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो काय झालंय भारत सरकारला काय वाटतं, जसं की तुम्हाला माहिती आहे भारत सरकारने याच्या आधी ज्या की पबजी म्हणा ह्या मोठमोठ्या ऍप्लिकेशन सुद्धा ज्या की बॅन केलेल्या होत्या। कारण का जो की आपला भारताचा जो डेटा आहे सगळ्यांना तो डाटा बाहेर प्रोव्हाइड होत आहे त्या माध्यमातून त्यासाठी भारत सरकारने सगळे ऍप्लिकेशन बॅन केलं। तशाच पद्धतीतून भारत सरकारला काय की टेलिग्राम जी की ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर संशय आला की त्याला वाटते की हे जी की ऍप्लिकेशन आहे यात थोडंसं काहीतरी इकडे तिकडे असं म्हणजे जसं की समजा तुम्हाला सांगायचं म्हटलं जसं की पेपर फुटीचे प्रकरण झाले तुम्ही माहिती आहे टेलिग्रामवरून इमेज इकडे तिकडे पाठवू शकता सगळं काही डिटेल्स। तशाच पद्धतीने भारत सरकारला वाटतं टेलिग्रामवर जे की क्रॅक व्हर्जन्स असतील परत मला काही समजा जे पेपर फुटीचे प्रकरण झाले अशा पद्धतीने सगळे जे की काम होतात ते टेलिग्रामच्या माध्यमातून होत आहेत असं भारत सरकारला शंका आहे। त्यामुळे भारत सरकार जे की टेलिग्राम आहे त्याची पूर्णपणे चौकशी करत आहे। टेलिग्रामची जी की सीओ आहे त्यांना सुद्धा अटक झालेली आहे आणि यामुळे मला वाटतं टेलिग्राम भारतात बॅन होऊ शकतं। कारण की सगळ्यात पहिले तुम्हाला सांगा टेलिग्रामवरून तुम्ही कुठले पण ऍप्लिकेशन मोड असतील ते डाउनलोड करून घेऊ शकता। बाकी सगळं काय पाहिजे ते तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करून घेऊ शकता। भारत सरकार सर्वात मोठा संशय आहे की जे की आता फ्रॉड्स होत आहेत जे की पैसे तुम्हाला गॅम्बलिंग जे की ऍप्लिकेशन्स आहेत त्या टेलिग्रामच्या माध्यमातून लोकांना फसवलं जात आहे का याची सुद्धा चौकशी करता। आणि तुम्हाला माहिती आहे 100% आपल्या टेलिग्रामवरून लोकांना जे की फ्रॉडचे मेसेज येतात फ्रॉडमध्ये फसवलं जातं। त्यामुळे तुम्हाला सांगतो टेलिग्राम बॅन होण्याची शक्यता आहे। तुम्हाला कमेंट्समध्ये काय वाटतं बॅन होईल का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि तुमचा टेलिग्राम चॅनल होता का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि ज्यांचा टेलिग्राम चॅनल होता ते तर आता रडणारच डायरेक्ट कारण की टेलिग्राम जर बॅन झालं तर तुम्हाला माहिती आहे त्यांचे फॉलोअर्स जे की असतील 1 मिलियन 2 मिलियन कोणाचे असतील जास्त असतील कोणी 50,000 त्यांचे पूर्ण फॉलोअर्स जाणार आहे। तर मला तर वाटतं टेलिग्राम बॅन होणार कारण की सगळ्यात पहिले समजून घ्या टेलिग्रामचा जे की उपयोग आहे तुम्हाला माहिती आहे कशासाठी केला जातो। जसं की समजा आपण टेलिग्रामवरून समजा कुठले पण ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। जसं की फ्रॉड जास्त करून आपल्या भारतामध्ये होत आहेत जे की पेपर फुटीचे प्रकरण म्हणा जे की बारीक सारीक जे गोष्टी आहेत तुम्हाला माहिती MPC पेपर फुटी तलाठी भरती पेपर फुटी हे जे झाले सरकारला वाटतं की हे जी पेपर फुटीचे प्रकरण जे की टेलिग्रामच्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून होत आहे आणि टेलिग्रामची जी पूर्णपणे चौकशी होत आहे आणि चौकशी झाली तर डिसाईड होणार आहे की टेलिग्राम भारतात बॅन होईल का नाही। तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माहिती होती का नाही ती कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।